नसरापूरमधील निर्गुण घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीला घेऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे। पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। गावकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली। याच प्रक्रियेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय। नसरापूरच्या घटनेतील आरोपीचा आणखीन एक सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे। पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हा नराधम दिसतो आहे। पुरावे गोळा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी भीमराव कांबळेला घटनास्थळी नेलं। पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास ही पाहणी करण्यात आली। गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मुद्दाम पहाटेची वेळ निवडली। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। चिमुकली नेमकी कुठे खेळत होती, आरोपीने तिला कुठून नेलं आणि गोट्यात नेमका कुठे अत्याचार केला, या सर्व बाबींची माहिती घटनास्थळी आरोपींकडून घेण्यात आली आहे। शुक्रवारी म्हणजेच 1 मेच्या दिवशी ही घटना घडली तेव्हा मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आली होती। आरोपीने तिला आमिष दाखवत गोठ्याकडे नेलं। सायंकाळपर्यंत मुलगी घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीला घेऊन जाताना स्पष्ट दिसला। यानंतर ग्रामस्थांनी आरोपीचा शोध घेतला आणि बनेश्वर फाट्यावरून पकडून त्याला बेदम मारहाण केली। मारहाणीनंतर आरोपीनेच मुलीचा मृतदेह लपवलेली जागा दाखवली। गोठ्यात शेणाच्या ढिगाऱ्याखाली मुलीचा मृतदेह पुरून ठेवण्यात आला होता। यातील आरोपी भीमराव कांबळे हा 65 वर्षांचा असून भोर तालुक्यातील साळवडे गावचा रहिवासी आहे। त्याच्यावर यापूर्वीही लैंगिक अत्याचाराचे 2 गुन्हे दाखल आहेत। 1998 आणि 2015 साली त्याने या घटना केल्या होत्या। त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे गावाने त्याला बाहेर काढलं होतं, मात्र या दोन्ही गुन्ह्यात त्याला कुठलीही शिक्षा झाली नव्हती। दरम्यान या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे। लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून खटला जलद गतीने चालवला जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे।